आहे ना, 5 वाजले, पूजा आहे आज आपल्याकडे, योगासन वगैरे सगळं करून तयार व्हायचंय. मी पण उठतेच आहे 5 मिनिटात. आई ग, चहा करते हो, या. लक्ष्मीकांतम कमलनम प्रणम्य श्रीसादेव गोवित्रविनायकम भक्तावासं स्मरणीय. प्रणम्य श्रीसादेव गोवित्रविनायकम भक्तावासं स्मरणीय. झाले बाबा. किती वेळा सांगितलंय सकाळी सकाळी जांभ्या देत येऊ नकोस म्हणून. झोप कशी पूर्ण होत नाही ग तुझी? त्यापेक्षा देवाचं नाव घे. मृदुला, चहा होत आला ना? हो. अगो बाई, शांतीने रात्री घासलेली भांडी घरात आणलीच नाहीत वाटतं. छान. वसुधा, जा बघू, सगळी भांडी घेऊन ये आणि पुसून लावून टाक. मी कब्बशा घेऊन येते आपल्यासाठी. सांगते. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. काकू, 1 कप कमी कर. का ग? अक्षय उठला नाहीये ना अजून. बिस्किट घे, मी चहा घेऊन आले. परमेश्वरा, काय रे? आत्ता उगवतेस होय ग कार्टे? मला एक सांग, अमृता काय बोलली तुझ्याशी काल? आणि काय वेडीपिडी झाली होतीस की काय तू? गाऊन घालून. अरे वा, या आठवड्यात 4थ्यांदा भाग्यश्री वेळेवर आली आहे. आजही चहा मिळणार बरं का तुला. आणि अमृता कुठे आहे? माहित नाही मला. माहित नाही म्हणजे? म्हणजे मी उठायच्या आतच ती खोलीतून निघून गेली होती. अगं, अक्षयच्या खोलीत गेली असेल. नाही म्हणजे आज पूजा आहे ना, तर काय तुमच्याकडची पद्धत आहे वगैरे विचारायला. ती आपल्या घरात नवीन आहे, बावरली असेल ती. आणि भाग्यश्री ती तुझ्या वयाची म्हणून तुझ्या खोलीत झोपायला सांगितलं हो तिला. आपण खाली येताना तिलाही घेऊन यायचं बरोबर चहा प्यायला. बर, ठीक आहे, मी बघते ती कुठे ते. मीच हाक मारते तिला. तो पण तुम्ही दोघी घ्या चहा. आलेच मी. मग दे मला 2 कप दे, 2 कप. अक्षय, ए अक्षय, अमृता कुठे आहे? भाग्यश्रीच्या खोलीत नाहीये ती. भाग्यश्री उठली तेव्हा नव्हतीच तिथे अमृता. बघत का उभा राहिलाय? जा शोध ना तिला. घरातच कुठेतरी असेल ना. जा लवकर, शोध आधी तिला. अमृता,
अमृता, अरे कुठे अमृता, सापडली का? नाही, कुठेच नाहीये. कुठेच सापडली नाही म्हणजे घरातही नाहीये? कुठे गेली असेल मग? तू सगळीकडे नीट बघितलंस का? मी सगळीकडे शोधलं, घरात घराबाहेर सगळीकडेच, कुठेच नाहीये ती. भाग्यश्री, मला नीट सांग, काल टीव्ही प्रकारानंतर काय झालं? तुम्ही तुमच्या खोलीत गेलात ना, मग काय झालं पुढे? नाही माई, काहीच नाही झालं. ती काही म्हणाली नाही तुला? नाही नाही माई. मग तुम्ही लगेच झोपून गेलात का दोघी? हो, म्हणजे माई मला झोप आली होती ना, मग मी तिला म्हटलं की तू पण झोप, आणि मग मी पण झोपले. मग ती झोपली का झोपेत उठली होती का? ते कुठे बाहेर गेल्याचं आठवते तुला? नाही माई, अहो मी खरंच सांगते, मला नाही माहिती ते कुठे गेलीये. आणि तुम्हालाही माहिती आहे ना, मला एकदा झोप लागली की लागली. त्या खोलीत काहीच नाही सापडलं. हे नाही काय नाही सापडलं? चिठ्ठी नव्हती तिकडे लिहिलेली. सिरियल मध्ये नाही का आपण बघत हो की नाही का, की मुलगी घर सोडून जाताना लिहिते, माझी काळजी करू नका, मी स्वखुशीने घर सोडून जाते, माझा शोध घेऊ नका, असं असं काय. पुरे, तू बटाटे सोलून ठेव, गुरुजी येतील इतक्यात. ते यायच्यात आपली साबुदाण्याची खिचडी तयार हवी, कळलं? हो हो. चल मृदुला, तू अगं काय करतेस तू? केवढं पाणी घातलंयस तू कणकेत? माई, मला खरंच टेन्शन आले हो. कुठे गेली असेल ही मुलगी? तू नको ग काळजी करूस. अक्षय गेला ना तिला शोधायला. देव आपली सत्व परीक्षा घेतोय, नको काळजी करूस. येईल हो ती लवकरच घरी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अहो, आवरताय ना? जायचंय ना आपल्याला? माझाही अजून आंबाडा घालून व्हायचाय, गजरे घालायचे. चला चला, आवरा लवकर. अहो, नुसतं मोबाईल कडे काय बघत बसलाय? अमृताला फोन करावा असं वाटतोय का? वाटतोय ना, मग करा की. आणि सांगा तिला, म्हणावं आम्ही 10-15 मिनिटात निघतोच तिच्याकडे यायला पूजेसाठी. अहो, काय झालंय? लावताय ना फोन अमृताला? घाडगे किती शिस्तीचे असले ना तरी अमृताला नाही म्हणायचे नाही फोन घ्यायला. तसं नाही ग, अचानक परक्या झाल्यासारखं वाटते माझी अमू. तुमचं आणि तिचं सगळ्यात जास्त होतं ना आमच्यापेक्षा.
सगळा विश्वास काय तो बाबावर, आम्ही कोण? तुम्ही माझं प्रॉमिस मोडलत बाबा. दिस इज नॉट डन बाबा. अहो लावताय ना फोन? हो हो. अगं फोन स्विच ऑफ येतोय. बरी असेल ना आपली अबू? तिचा फोन स्विच ऑफ का येतोय ग? अहो नेहमीप्रमाणे बॅटरी संपली असेल तरी बरं, इथे मी असायची तिच्या डोक्यावर बसलेली. अगं फोन चार्ज कर, फोन चार्ज कर. काळजी वाटते ग, खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय. ती ती बरी असेल ना? तुम्ही ना उगाच काळजी करता. अहो लग्नानंतरचा पहिला दिवस आहे आज. तिचं तर लक्षच नसेल फोनकडे. मी सांगू का, वाजला तरी तिला कळणार नाही फोन वाजतोय ते. आणि आता अर्ध्या तासात भेटतोय ना आपण तिला. तुम्ही चला बरं तयार व्हा, छानसा एखादा कुर्ता घाला, आपल्याला तिच्या सासरी जायचंय. ते राहू द्या, तू आधी तिला फोन कर बघू. फोन कर, मला बोलायचंय तिच्याशी. बर करते मी तिला फोन. हा माई, अण्णा विचारतायत की प्रसादाचा शिरा झालाय का? काय करावं बाई या पोरीला, खरोखर घरात काय परिस्थिती आहे आणि ही काय विचारते आहे. माईंचा जीव होईल प्रसादाचा शिरा वगैरे बनवायला. केवढा घोर आहे त्यांच्या जीवाला. भाग्यश्री, अण्णांना काय ते मी सांगेन. आणि एक लक्षात ठेव, घाडग्यांवर कितीही संकट आली ना तरी ते त्याचा बाऊ करत नाही, त्या संकटावर मात करतात. काल सुद्धा बघितलंस ना, लग्नाच्या वेळी केवढं मोठं संकट आलं होतं, पण सगळं निर्विघ्नपणे पार पडलंच, हो ना? आणि हो, अनंताला गुरुजींना फोन करायला सांग. म्हणावं घाडग्यांकडे सत्यनारायणाची पूजा आहे, तुम्हाला यायचं लक्षात आहे ना? हो माई, सांगते. जोडी बाकी सॉलिड आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेव जागेवर नाही आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी नवी नवरी जागेवर नाही. कुठे आहे, काय आहे कळवायला? बघ बघ, अक्षयचा फोन आहे का बघ. हॅलो हॅलो, मृदुलाताई बोलताय का? नमस्कार. नमस्कार. मला ओळखलत ना? अमृताची आई बोलतेय मी. हो हो ओळखलं ना, बोला. कशा आहात? नाही म्हणजे काल खूप दगदग झाली ना, पण समारंभ अगदी छान झाला हा सगळा. हो हो. झाली का तयारी पूजेची? चालू आहे ना, तयारी चालू आहे. आमची आमू उठली का? हो हो उठली ना, केव्हाच उठली आहे. देता का तिला? अमृता कुठे म्हणून विचारतायत, बोलवा म्हणतायत. हॅलो, ते आम्ही सगळे पूजेची तयारी करतोय ना, तर ती आंघोळ करायला गेली. अगं बाई, हो का? बरं बरं, हरकत नाही. हा, काय आहे, माझ्यापेक्षा ना तिच्या बाबांनाच त्याची जास्त आठवण येते. चैतन्य होती हो आमच्या घरचं. आता घर कसं अगदी सुनं सुनं वाटतंय. साहजिक आहे. असो, मी काढीन तिच्या बाबांची समजूत. पण तुम्ही मात्र तिला आठवणीने सांगा हा, की आम्ही फोन केला होता म्हणून.
हो हो सांगते ना. आणि समजून घ्या हा माझ्या लेकीला. नक्की नक्की, नका काळजी करू. बर ठेवू आता. आम्ही निघतोच 15-20 मिनिटात. हो हो या, आम्ही वाट बघतोय. हा 15 मिनिटात इथे यायला निघतायत होते. काय सांगायचंय तो त्यांना? काय सांगायचं म्हणजे काय ग? काल रात्रीच्या टीव्हीच्या प्रकरणापासून आतापर्यंत काय घडलंय ते सगळं सांगायचं. सुद्धा अगं, आणि तशीही माई खोट त्या मुलीमध्येच आहे. उगाच कोणी माईंवर आळ नको घ्यायला. माई, तुम्ही माझ्या शर्मिष्ठाला खडसलं होतं आठवतंय? सुद्धा तसं या सुनेला, या नवीन सुनेला खडसवायला पाहिजे होतं. म्हणजे नेमकी शिस्त काय आहे आपल्या घराची ते तिला कळलं असतं. नाही म्हणजे अगं, ती अशी न सांगता पळून बिळून गेली नसती. किमान पक्षी कुठे चालले हे सांगितलं असतं आपल्याला, नाही का? पण मृदुला, तुझ्या एक लक्षात आलं का? या फोनमुळे आपल्याला एवढं तरी कळलं की अमृता माहेरी गेलेली नाही. अरे देवा, म्हणजे मग ही गेलीये कुठे मुलगी? पण माई, मला खरंच खूप टेन्शन आलंय हो. अजून अमृताचा काहीच पत्ता नाहीये. अशी भांडणांच्या कानावर काही गेलं नाहीये ना तर आकाश पाताळ एक करतील. काल हीच परिस्थिती होती ना, पण झालं ना सगळं व्यवस्थित. आजही तीच परिस्थिती. काल अक्षयला आणलंस की नाही तू? अक्षय वेळेत आला की नाही मुहूर्ताच्या आधी? तसंच आजही होईल. आजही सगळं निर्विघ्नपणे पार पडेल. नको काळजी करूस. अमृता कुठे आहे? तू एकटाच आलायस? थांब मी बघते. सगळेच टेन्शन मध्ये का दिसतंय? हो, मी वेळेवर येईन की नाही याचं टेन्शन आलं असेल सगळ्यांना. हो, तुमचं अजून चहा खिचडीचं वगैरे सगळं व्हायचं असेल ना, बरोबर? हो. हा नाही, अशासाठी विचारलं की तेवढ्या वेळात मी जरा पेढीवर जाऊन येतो, चालेल ना? अगदी खुशाल जाऊन या. पूजेला 1-1.5 तास तरी लागेल. मी जरा पेढीवर जाऊ.